नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आमच्या पुन्हा एकदा या श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवर. तर गुरुपुष्यामृत योग हा योग हिंदू धर्मातील अत्यंत शुभ आणि दुर्मिळ फलदायी योगांपैकी एक योग मानला जातो. जेव्हा गुरुवार आणि पुष्य नक्षत्र यांचा संयोग होतो तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होत असतो. या योगाला अमृत योग असे सुद्धा म्हणतात. आपण गुरुपुष्यामृत योग सुद्धा म्हणतो. कारण माहीत आहे का, ह्या दिवशी केलेल्या शुभ कार्याचे जे फळ आहे ते दीर्घ काळ टिकते आणि संपत्तीत सुद्धा वृद्धी होते. म्हणजेच खूप मोठ्या प्रमाणात वाढ होऊन ती वाढ खूप काळपर्यंत टिकते असे सुद्धा मान्यता आहे. आता खाली गुरुपुष्यामृत योगाची संपूर्ण माहिती, महत्त्व, विधी आणि कलश स्थापना कशी करायची याची सर्व पद्धत मराठीमध्ये दिलेली आहे. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर नंबर 1 वर आहे गुरुपुष्यामृत योगाचे सर्वात प्रथम आपण तर महत्त्व जाणून घेऊया. तर गुरुपुष्यामृत योगाचे महत्त्व, सर्वार्थ सिद्धी योग. या दिवशी केलेली कोणतेही नवीन कामे, जसे उदाहरणासाठी गुंतवणूक, नवीन तुम्ही कोणता व्यवसाय सुरू करत आहे, नवीन कोणता काम धंदा सुरू करत आहे तुम्ही, तो यशस्वी होतो. नंतर आहे सोन्याची खरेदी. गुरुपुष्यामृत योगात सोने, चांदी, नवीन वाहन किंवा मालमत्ता जी काही आहे हे खरेदी करणं अत्यंत शुभ मानले जाते. तेव्हा तुम्ही तुमच्या परीने जे काही खरेदी करू शकता ते नक्कीच, नवीन वस्तू एखादी तरी नक्कीच गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी खरेदी करा. लक्ष्मी आणि गुरुकृपा. हा योग गुरु, बृहस्पती आणि पुष्य ज्याची देवता शनी आहे, परंतु ते पोषण करणारे नक्षत्र आहे यांचा संयोग असल्याने लक्ष्मी माता आणि गुरुदेवतांची कृपा या दिवशी, गुरुपुष्यामृताच्या दिवशी प्राप्त होते. आता दारिद्र्यनाशक. ह्या दिवशी लक्ष्मीची विशेष पूजा केल्यास आर्थिक संकटे दूर होतात. सोबतच लक्ष्मीनारायणाची दोघांची सुद्धा विधिवत पूजा करावी. नंतर नंबर 2 वर आहे गुरुपुष्यामृत योगावरील विधी. आता महत्त्व आपण जाणून घेतलेलं आहे. आता व्हिडिओमध्ये समोर विधी पाहूया. तर ह्या दिवशीच म्हणजेच गुरुपुष्यामृताच्या दिवशी लक्ष्मीनारायणाची पूजा करणे हे फार फलदायी ठरते. मी आधी सांगितल्याप्रमाणे लक्ष्मीसोबतच नारायणाची पूजासुद्धा करावी. तर त्यासाठी काय करायचं, सर्वात आधी सकाळची तयारी. तर सकाळी लवकर उठून आपले नित्यकर्म आटपून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे. शक्य असल्यास पिवळ्या रंगाचे वस्त्र असतील तर ते परिधान करावे. स्वच्छ धुतलेले किंवा कोरे असतील तर तुम्ही कोरे कपडे घातले तर ते सुद्धा फार चांगलं. नंतर पूजास्थळ, देवघर स्वच्छ करून देवावर गंगाजल शिंपडावे. व्यवस्थित विधिवत देवपूजा करावी. त्यानंतर आहे लक्ष्मीनारायण पूजा. लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू म्हणजेच नारायण यांची मूर्ती असेल तर मूर्ती किंवा फोटो असेल तर फोटोची पूजा करावी. त्यांना हळद, कुंकू, पिवळी फुले आणि नैवेद्य आपल्याकडून जे काही होत असेल, गोडधोड होत असेल किंवा मग आपण जो स्वयंपाक करतो त्या स्वयंपाकातला नैवेद्य मनाभावापासून अर्पण करावा. नंतर आहे मंत्रजप. लक्ष्मी मातेच्या प्रसन्नतेसाठी ओम श्रीम ह्रीम दारिद्र्य विनाशिन्ने धनधान्य समृद्धी देही देही नमः ह्या मंत्राचा जप करावा. त्यानंतर आहे श्री सूक्त पठण. या दिवशी श्री सूक्ताचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते. श्री सूक्त तुम्हाला जमत नसेल, येत नसेल तर तुम्ही मोबाईलवर फक्त ऐकूसुद्धा शकता, पण मनाभावापासून ऐकायचे. त्यानंतर आहे दान. ह्या दिवशी गरजू लोकांना दान करणे सुद्धा खूप शुभ मानले जाते. तुमच्याकडून होते शक्य तेवढे तुम्ही या दिवशी दान करावे. त्यानंतर आता आहे गुरुपुष्यामृत योगावर कलश स्थापना. आता विधी, महत्त्व आपण हे पाहिलं. आता आपण पाहूया कलश स्थापना कशी करावी. तर तुमच्या घरात सुख समृद्धी टिकून राहण्यासाठी ह्या दिवशी कलश स्थापना केली जाते. आता त्या कलश स्थापनेसाठी सर्वात प्रथम तर पाहूया आपण स्थान घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा मग देवघरात स्थापना करावी. त्यानंतर आहे विधी. तर विधी आहे एका तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यात सुपारी, नाणे, हळकुंड आणि अक्षदा टाकाव्यात.
हळद कुंकूसुद्धा टाकावे, फूल टाकावे एखादं. कलशाच्या तोंडावर आंब्याचे डहाळे, म्हणजे जे आंब्याच्या डहाळ्या नसतील तर आंब्याचे 5 पाने जरी असतील तरी चालेल, ते आंब्याचे 5 पाने ठेवावे. नंतर आहे नारळ. कलशावर ओला नारळ, नारळ लाल कपड्यात गुंडाळून शेंडी वरच्या बाजूनं ठेवून असा नारळ त्या कलशावर ठेवावा. त्यानंतर आहे या कलशाची पूजा. तर पूजा, या कलशाची पूजा करून, विधिवत पूजा करून ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जप करायचा. शक्य असल्यास एखादा सुपारीचा गणपतीसुद्धा तिथे तुम्ही मांडू शकता. त्यानंतर आहे नंबर 4वर ह्या दिवशीच म्हणजे गुरुपुष्यामृताच्या दिवशी काय करावे. तर सर्वात प्रथम सोने, चांदी, दागिने, जमीन, वाहने तुम्ही यापैकी काहीही खरेदी करू शकता. यापैकी काहीही तुम्हाला सध्या जमत नसेल तर एखादी नवीन चांगली वस्तूसुद्धा तुम्ही घरात आणू शकता. नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा मग नवीन कामाचा शुभारंभसुद्धा तुम्ही ह्या दिवशी करू शकता. तुमचं काम छोटं असो किंवा मोठं असो, तुम्ही या दिवशी त्याचा आरंभ करू शकता. शैक्षणिक बाबी, गुंतवणूक किंवा मोठे आर्थिक व्यवहार करणे सुद्धा या दिवशी खूपच शुभ मानले जाते, तेव्हा तुम्ही हे सुद्धा करू शकता. त्यानंतर घराच्या मुख्य दरवाजावर हळद कुंकवाने स्वस्तिक काढणे हे सुद्धा ह्या दिवशी करणे खूप शुभ मानले जाते. ते सकाळी अंघोळ झाल्यानंतर जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा करायचं. त्यानंतर आहे नंबर 5वर आता काय करू नये. तर विवाहशास्त्रानुसार पुष्य नक्षत्र लग्नासाठी वर्ज्य मानले गेले आहे. वर्ज्य म्हणजे अशुभ मानले गेले आहे, म्हणजेच या दिवशी लग्न सहसा होत नाहीत. त्यानंतर नकारात्मकता, वाईट विचार करणे, कोणाशी भांडण करणे, हे असे विचार टाळावे, अशा घटनासुद्धा टाळाव्या. त्यानंतर सर्वात महत्त्वाची टीप आता इथे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर गुरुपुष्यामृत योग हा वर्षातून काही वेळाच येतो. त्यामुळे ह्या दिवशीच म्हणजेच गुरुपुष्यामृताच्या दिवशी सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी सेवा आणि जास्तीत जास्त जप करावा. अगदी साध्या, सरळ, सोप्या आहे. तुम्हाला सहज होतील असं हे पूर्ण व्हिडिओ होता. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खरंच खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्कीच करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. अगदी साध्या, सरळ, सोप्या विधी, पूजा सर्व महत्त्व होतं. तुम्ही मनाभावापासून केलं तर तुम्हाला फरक नक्की जाणवेल.